नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गुलमोहर या पुस्तकातील कथा शिळा अहिल्या, लेखक वपू काळे, भाग 2. मी पुढचं शिक्षण घेण्याची इच्छा दर्शवली. वहिनींनी मोडता घातला. नानाने नंदी बैलासारखी मुंडी हलवली. स्वतंत्रपणे मी काही करू शकणार नाही हा माझा दुबळेपणा वहिनींनी जोखलाय. शृंगाराचे नवे धडे गिरवताना माझ्याबद्दल सांगणं काही कठीण नाही. अशा वेळी पुरुष ओल्या मातीसारखा बनतो. हवा तो आकार घेतो, हवी ती दृष्टी स्वीकारतो. वहिनीकडे आज एक गृहस्थ आला. दिवाडकर या नावानं वहिनीने ओळख करून दिली. मला हा गृहस्थ बरा वाटला नाही. प्रथम दर्शनीच ग्रह प्रतिकूल झाला. त्याची नजर काहीतरी लूट करीत असल्याप्रमाणे भिरभिर फिरायची. वहिनी मात्र भलत्याच खुल्ल्या होत्या त्याला पाहून. चहा पाणी स्वतः करते म्हणाल्या. मी मग मुकाट खोलीत आले. वहिनी संबंध दिवस फुलपाखरासारख्या वावरत होत्या. तिच्या भावना एवढ्या प्रज्वलित झाल्या होत्या की रात्री नानानं तिला विचारलं देखील, तुला आज काय झालंय? वहिनी बोलली नाही. नानानं मला विचारलं, इकडे काही गडबड? नानानं गडबड शब्द निराळ्या अर्थानं विचारला होता. वहिनींनी जेव्हा उगीच डोळे वटारून मजकडे पाहिले तेव्हा मला वाटलं, सकाळी आलेल्या गृहस्थाची पावलं निराळ्याच आकाराची आहेत. नाना, तू सावध केव्हा होशील? मी बोलले तर तुझा विश्वास बसेल का? वाचताना केशवनानांचे डोळे भरून आले. किशोरीने कूस बदलली. मूळचं सिल्कचं सुरसुळीत पातळ आणखीन अस्ताव्यस्त झालं. एकच क्षण केशवनानाच्या भावना ओफाळून आल्या. पण दुसऱ्याच क्षणी या असल्या देहाची आपण अजून आपल्याला लालसा वाटावी याचा त्यांना संताप आला. ही स्त्री देहाची लालसा आपल्याला थोडी कमी असती तरी आपला घसरणारा संसार. खरंच आक्का, तू हे ओळखलं होतंस, पण मी? केशवनानांनी पुन्हा वाचायला सुरुवात केली. दिवाडकर रोज येतो. नानाची वेळ चुकून येतो. प्रथम दोघं मला बिचकत होती. आता ते मला भीत नाहीत. जाऊ दे, मी तिकडं लक्ष देत नव्हते. पण आज त्यानं माझ्याविषयी चौकशी चालवली आहे. वहिनी उडवाउडवीची उत्तरं देत आहे. तो गृहस्थ माझ्यापर्यंत पोचायला नको आहे. पण याबाबत साह्य कुणाचं मागायचं? नाना अजून स्वतःच्या विश्वात दंग आहे. बायको हा त्याचा स्वर्गबिंदू, सर्वस्व केंद्र आहे. त्या पलीकडं त्याला काही दिसत नाही. दिसत असतं तर होळपळणारी बहीण त्याला दिसली असती. कमीत कमी त्यानं मला त्याच्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला असता. वहिनीला पातळ आणताना त्याला माझ्या फाटलेल्या पातळाची आठवण झाली असती. कमीत कमी एखाद्या दिवशी वेणी रात्र धुडगूस घालताना त्याला संकोच वाटला असता. दोघंही अस्ताव्यस्त अवस्थेत पडली असताना तो मला चहा खोलीतच आणायला फरमावतो. त्यांचा शृंगार उतू जात आहे. माझ्या विषयी वासना जळून जात आहेत. रात्री मी जागवले आहेत. बेभान अवस्थेतला कैफ मी अनुभवला आहे. प्रभाकरांना हा देह अर्पण करताना काही राखून ठेवलेलं नाही. जिथं जिथं प्रभाकरांचे हात फिरले ती स्थानं गौरवस्थानं ठरली आहेत. अजून तो स्पर्शकाटा उभा राहतो. पण हे सर्व किती काळ? रात्रीचा अंधार ओसरतो. सूर्याची कोवळी किरणं खोलीत आल्यावर क्षणभर प्रभाकरापासूनही दूर पळावंसं वाटायचं. आणि इथं खुद्द शृंगाराची पण विटंबना चालली आहे असं वाटतं. बायकोच्या ब्लाऊजची तुटलेली बटणं त्यानं मला शिवायला द्यावीत आणि त्यावर त्यानं विनोद करावेत. अशा माणसाकडे मी काय संरक्षण मागावं? अखेर स्त्रीचा मत्सरी स्वभावच त्याच्या साह्यार्थ धावून आला.
अखेर स्त्रीचा मत्सरी स्वभावच माझ्या साह्यार्थ धावून आला. देवाकडनं माझी जास्त चौकशी करायला सुरुवात केल्यावर वहिनींनी त्याला चापलं आणि सरळ सरळ विचारलं, तुम्हाला एवढी मी असताना तिची चौकशी कशा करेता? नाना नाना तुला माहीत आहे का रे, वहिनीच्या बेहोशीचं मूळ तुझ्या स्पर्शात नसून त्याचं उगमस्थान भलत्याच तीर्थावर घडत आहे ते. कामात भाऊ आणि शीलभ्रष्ट वहिनी या दोन चाकावर माझं जीवनयान जायचं आहे. डोळ्यावर कातडं ओढायचं कसं आणि उघड्या डोळ्यांनी हे पाहायचं तरी कसं? काय करू? केशवनानांना वाटलं किशोरीला उठवावं आणि फाड फाड तोंडात मारून ही डायरीची पानं समोर धरावीत. कितीतरी वेळा नानाला दिलेली उत्तरं त्याला आठवली. केशवनानांनी विचारावं, तू एवढे धुंद कशी होतेस? आणि किशोरीने सांगावं, हा अपराध माझा नसून तुमच्या स्पर्शाचाच आहे. आणि अक्का तर रीते वहिनीच्या बेहोशीचं मूळ. पराकोटीचा आत्मसंयम करून केशवनाना पानं उलटत राहिले. दिवाडकरानं पवित्रा बदलला आहे. तो आता नानाशी दोस्ती करतो आहे. जाता येता त्याला भेटतो, वस्तू प्रेझेंट करतो, निरनिराळ्या गप्पा मारतो, जागोजागी सुतीची रोपं लावतोय. नानावर दिवडकरानं भूल घातली आहे. नानानं बुद्धी गहाण ठेवली काय? समोरच्या चाळीत एक गृहस्थ राहतो, त्याचं नाव सदानंद. त्याचं आमच्याकडे बारीक लक्ष दिसतं. दिवाडकर एक दोनदा आलेला पाहिला होता, तेव्हा सदानंदच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. पण एका अनोळखी माणसाचं आणि माझं एकमत झालेलं आहे, हा कसला ऋणानुबंध? घरात आता नाटक कंपनीची बोलणी चालली आहेत. वहिनींनी कामं करावं म्हणून दिवाडकर गळ घालतो आहे. नानानं थोडं भांडवल पण द्यावं म्हणून तो म्हणत आहे. नवीन नाटक उभं राहिलं म्हणजे प्रत्येक प्रयोगाला खर्च जाऊन 1,500चा फायदा होणार आहे. 500 दिवडकराचे व 1000 नानाचे. भांडवलाच्या बाबतीत नाना तटस्थ आहे. वहिनीचा अबोला व रात्रीही असहकार. नानाचं मौन किती काळ टिकणार आहे? दगडाची शिळाई सतत धारेने झिजते म्हणतात. पातळं फाटली आहेत, घ्यायला झाली आहेत. नानाकडे मागितल्याशिवाय मिळणार नाही हे उघड आहे. नानाने एकदम 4 पातळं आणून टाकली, पण सगळी पांढरी. प्रभाकर मला म्हणायचे, तू काळी चंद्रकळा नेसल्यावर अप्सरेसारखी दिसतील. लग्नाच्या वर्ष वाढदिवसाला तशी साडी आणण्याचं ठरलं होतं, पण ती साडी नशिबात नव्हती. चंद्र निघून गेला आणि आयुष्याला ही अशी काळी कळा आली. शेवटी नानानं मला गळ घातलीच. प्रभाकराच्या विम्याच्या पैशातले 3,000 मी आज नानाच्या हवाली केले. भविष्यकाळात अंधार आहे की उजेड? समोर राहणारे सदानंद आज अकस्मात घरी आले. वहिनी तालमीला गेली होती, नाना कामावर. यावेळी यांनी यायला नको होतं, पण ते म्हणाले, मुद्दाम या वेळेला आलो. पण घरात मी एकटी. मला माणसांना भेटायचं आहे, जनावरांना नाही. पण मला जास्त काही सांगायचं नाही. एकच सांगतो, शक्यतो त्या दिवाडकरापासून लांब राहा. तुम्ही धोक्यात याल. तुमची वहिनी सुटेल आणि जरी अडकली तरी फारसं काही बिघडेल असं नाही. तुमचा नाना बायकोवरच विश्वास ठेवणार, तेव्हा भीती तुम्हालाच. मला एकाएकी रडायला कोसळलं. मार्दवाच्या चितेचा शब्द आज किती दिवसांनी ऐकत होते. मला रडायला आवडत नाही, परक्यांसमोर तर नाहीच नाही. नाना वहिनीपासून मी माझे अश्रू लपवू शकले. सुरुवातीला मनोनिग्रहानं आणि नंतर आपलं सांत्वन करण्याची पात्रता नाना वहिनीमध्ये नाही हे समजल्यानं. पण ओळख देख नसलेला, नाव गाव माहीत नसलेला गृहस्थ
अजाणता काळजातल्या व्यथेला हात घालतो तिथं परका आप्त ठरला. अश्रूंनी धाव घेतली. तुम्ही रडताय? सदानंदांनी विचारलं. हो, पण निव्वळ दुःखानं नाही, त्यात समाधान आहे. माझे सगळेच आप्त मला एकदम भेटायला आले. म्हणजे? हे अश्रू आणि तुम्ही सगळेच एकदम धावून आलात. विवेकाचा बांध एवढा कच्चा असावा की जो मायेच्या एका फुंकरीनं कोलबणून पडावा. सदानंदांना मी एका दमात सगळी हकीकत सांगितली. सदानंद म्हणाले, हा दोष माझा आहे. माझ्याकडून तुम्हाला सावध करण्यात फार दिरंगाई झाली. सदानंदांना माझ्याबद्दल निराळी ओढ वाटते. त्यांची नजर सतत माझ्या खोलीकडे असते. वहिनींना हे कळले तर सदानंदांना केव्हा तरी सांगायला पाहिजे. सदानंदांची केसाची वळणं प्रभाकरासारखी आहेत. वहिनीच्या नाटकाच्या तालमी जोरात चालल्या आहेत. तिचं संसारातलं लक्ष एवढ्यातच उडालं आहे. माझ्यासारख्या स्त्रीला संसाराची आवड तर परमेश्वराचा निराळा डाव आणि वहिनी भरल्या संसाराला डावलून नको त्या वाटेनं जात आहे. संसाराचा राजपद सोडून भलतीकडंच चालला आहे याची नानाला जाणीव झाल्याचं दिसतं आहे. हल्ली तो कावरा बावरा दिसतो. कुणाशी तरी खूप खूप बोलावंसं त्याला वाटत असावं, पण माझ्याशी बोलण्याचा त्याला कमीपणा वाटतो. निश्चित वहिनीजवळ सेंटच्या बाटल्या सापडतात. दिवाकडचे व त्याचे हास्यविनोद बाजारी स्वरूपाचे वाटतात. नानाला सावध करू का? नको, पण सदानंदांनी माझ्यासाठी आज वेणी आणली. मी विचारलं, का आणलीत? माझ्या नजरेकडे सरळ नजर लावी सदानंद म्हणाले, केवळ भावपृष्ठ पाहून समाधान लाभेना. एवढ्या चतुर उत्तरावर काय बोलणार? मी गप्प राहिले. बोल ना. तुमचे भाव मी समजले, पण घरातली माणसं, मला त्यांच्याशी कर्तव्य नाही. मला असं म्हणून कसं चालेल? पण ते तुमच्या माझ्याबद्दल अकलेचे तारे तोडतील असंच ना? तोडू देत. देवळाच्या फार जवळ राहणाऱ्या माणसांना देवळाचं पावित्र्य कुठं समजतं? माझ्यासारख्या थोड्या लांबून पाहणाऱ्या माणसांनाच तुमच्यासारख्यांचं महत्त्व कळणार. हो ना? मग मलाही तेच वाटतं. तुम्ही माझ्या फार जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. आपण एवढ्याच अंतरावर राहू. जास्त जवळीक दोघांनाही हितावह नाही. त्या बाबतीतही तुम्ही सगळं माझ्यावर सोपवा. वाईट दिसेल असं माझ्याकडून काही घडणार नाही. तुम्ही मात्र अशा दुबळ्या राहू नका. तुमचं बरं वाईट पाहणारही कुणीतरी आहे हे लक्षात ठेवा. मी गप्प होते. जरा वेळानं त्यांनी विचारलं, वेणी घालाल ना? घालीन, पण रात्री झोपताना. त्यावेळी मी एकटी असते. तुमच्या माझ्याबद्दलच्या भावना फक्त माझ्यापुरत्याच राहू दे, म्हणून वेणी झोपतानाच घालीन. भीत्यापाटी ब्रह्मराक्षस म्हणतात ते खोटं नाही. रात्री झोपताना खरोखरच मी वेणी घातली. खूप दिवसांनी सुगंध भेटला. सकाळी लवकर जाग आली आणि पोटात भीतीचा गोळा आला. माझ्या डोक्यात अगर पलंगावर वेणी सापडली नाही आणि त्यानंतर 2च दिवसांनी वहिनींनी दिवाडकर आणि नानासमोर टोमणा हाणला. वेणी झोपतानाच वापरायची असते. कुणाला दिसत नाही आणि वापरायला तर मिळते. नाटकाचा पहिला प्रयोग झाला. मी नाईलाजानं गेले. फायनान्सर ना मी. नाटक रंगत नाही, पण दिवाडकर आणि वहिनी मात्र रंगल्या होत्या. थोडाफार नानाच्याही डोळ्यात हे आलं आहे. नाना थोडा व्यवस्थित वागला तर अजून सर्व गोष्टी हातात आहेत. पण हे कसं व्हायचं आहे? नाटकाला सदानंद पण आले होते. माझ्याशी डोळ्यांनी बोलत होते. नाटकाचा दुसरा प्रयोग बाहेरगावी आहे. वहिनी कंपनीबरोबर बाहेरगावी गेली आहे. घरात मी व नाना एकटेच आहोत.
एका दिवसाच्या वास्तव्यासाठी धर्मशाळेत उतरणारे बैरागीसुद्धा एकमेकांशी बोलत असतील आणि इथं आम्ही सख्खी भावंड दुरावलो आहोत. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की हा दुरावा निर्माण व्हायला सबळ कारण तरी एखादं हवं होतं. 8 दिवसांच्या मुदतीवर बाहेरगावी गेलेली वहिनी 20 दिवसांनी आली. तोपर्यंत त्याचा पत्रव्यवहारही नाही झाला. वैतागलेला नाना स्वतःशीच बडबड करीत खोलीत बसून आहे. तो त्याच्या खोलीत, मी माझ्या. दोघं जण आपापल्या व्यथा कुंपणाच्या रवसंचयाप्रमाणे एक एकटे सांभाळतो आहोत. संसार उताराला लागल्याची जाणीव नानाला झाली असावी काय? वहिनी काट टाकून आहे. ती नानाकडेही बघायला तयार नाही आता. घरातून गेलेली वहिनी खरं म्हणजे परतलेलीच नाही. ही दुसरीच कोणी बाई वाटते. वहिनी अजून हरवलेलीच आहे. दिवाडकर बेपत्ता आहे. त्याच्याबरोबर माझे 3,000ही. नाना फक्त देहानं घरात वावरतो आहे. त्याला दोन्ही वेळेला जेवायला घालणं आणि स्वतः जाईल तेवढं खाणं हाच एकमेव व्यवसाय चालू आहे. वहिनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. सदानंद एक दिवसाआड येऊन जातात. माझ्याशी मोकळेपणे बोलतात. दुबळेपणा सोडण्याचा उपदेश ऐकवतात. त्यांना येऊ नका म्हणण्याचं धाडस करवत नाही. आज 8 दिवस झाले. वहिनी घरातून बाहेर पडलेली नाही. कंटाळून सदानंदनं गॅलरीतून शुकशुक करून हाक मारली. वहिनी झोपलेली होती म्हणून बरं. मी खुणेनंच काय म्हणून विचारलं. तिकडूनच त्यांनी एक पुडकं दाखवलं. मी परत काय म्हणून विचारलं. त्यांनी पुडकं सोडलं. आत काळी चंद्रकळा होती. तेवढ्यात वहिनी बाहेर आली. बाईसाहेबांना चहा हवा होता. चहा करून दिला. पण वहिनींना तो लगेच उलटून पडला. वहिनींना दिवस गेलेत आणि माझे दिवस भरलेत. मोलकरणीला जास्त मान असावा माझ्यापेक्षा. सदानंदांची व माझी फक्त दृष्टभेट होते आजकाल. त्यांना माझ्याबद्दल निश्चित आकर्षण आहे. मला काय वाटतं आहे याचा मला नीट पत्ता लागलेला नाही. घरातलं वातावरण, नाना वहिनींची वृत्ती, माझी परिस्थिती, प्रभाकरांची आठवण, ह्या सर्व गोष्टींचे धागे इतके गुंतले आहेत की सदानंदांच्या विचारांची गुंफण निश्चित काय स्वरूपाची आहे समजत नाही.